जी महत्वाची बातमी पाहूयात। पुण्यातील दीनानाथ हॉस्पिटलमध्ये पोलिसांचा आता बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय। पोलिसांकडून आज रुग्णालयाची चौकशी करण्यात येणार आहे। तपासणी दरम्यान रुग्णालयातील सीसीटीव्ही देखील आता तपासले जातील। तसंच रुग्णालयातील भिसे कुटुंबियांच्या संपर्कात राहिलेल्या नर्स आणि डॉक्टरांचा जबाब घेतला जाणार आहे। त्यानंतर अहवाल आरोग्य खात्याला सुपूर्द केला जाईल। तर या रुग्णालयाच्या परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त आता ठेवण्यात आलेला आहे। याचा आढावा आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी घेतलेला आहे। आपण पाहूयात। उपचारासाठी वेळीच दाखल करून न घेतल्यामुळे एका 7 महिन्यांच्या गर्भवती महिलेचा 2 जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर मृत्यू झालेला आहे। हा मृत्यू या दीनानाथ रुग्णालयामध्ये घडला नसला तरी आता या दीनानाथ रुग्णालयाच्या प्रशासनावर मात्र मोठ्या प्रमाणात टीका केली जाते। कारण की सुरुवातीला तनिषा भिसे या गर्भवती महिलेला याच दीनानाथ रुग्णालयामध्ये उपचारासाठी आणलेलं होतं आणि तिथं त्यांना सुरुवातीला 10 लाख रुपये भरा आणि मगच उपचार करू असं सांगितलेलं होतं। त्यावेळी या महिलेच्या कुटुंबियांकडून 3 लाख रुपये सुरुवातीला भरू, बाकीची रक्कम ही नंतर भरू असं सांगितलेलं होतं। पण तरी सुद्धा पूर्ण रक्कम भरल्याशिवाय उपचार करणार नाही तर तुम्ही ससूर रुग्णालयामध्ये जावा असं म्हटलं। या सगळ्या घडामोडीनंतर या महिलेला मानसिक त्रास झाला, तसाच कुटुंबियांना सुद्धा त्रास झाला आणि त्यानंतर तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवलं आणि काही कालावधीनंतर तिने 2 जुळ्या बाळांना जन्म दिला। पण दुर्दैवाने त्या महिलेचा मृत्यू झाला। ही सगळी घटना घडल्यानंतर याच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती मोठ्या प्रमाणात टीका केली जाते आणि हलगर्जीपणाचा आरोप या रुग्णालयावरती केला जातोय। आता या रुग्णालयाच्या अंतर्गत प्रशासनाने या संपूर्ण डॉक्टर या नर्सेसची अंतर्गत चौकशी केली। त्याचा अहवाल ते राज्य शासनाला देतील। पण काल रात्री या भिसे कुटुंबियांकडून अलंकार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार या रुग्णालयाच्या विरोधात देण्यात आलेली आहे। त्यानंतर आता आज अलंकार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी आहेत ते या रुग्णालयामध्ये येतील आणि इथले जे रुग्णालयातले सीसीटीव्ही फुटेज आहेत तसेच नर्सेस आणि डॉक्टर ज्यांचा या भिसे कुटुंबियांशी संपर्क होता त्या सगळ्यांचे जबाब आणि त्यांची सुद्धा चौकशी केली जाणार आहे। आणि संपूर्ण घडलेल्या घडामोडींमुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती मात्र मोठ्या प्रमाणामध्ये संताप सुद्धा व्यक्त केला जातोय। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।